तुम्हाला मंदिराच्या आतमध्ये जायचं असेल तर तुम्हाला अशा प्रकारे लुंगी आणि पूर्ण उघडा होऊन जायला लागतं. आणि जर साडी असेल तर काही इश्यू नाही, साडीमध्ये तुम्ही आतमध्ये जाऊ शकता. तर आता कन्याकुमारी बघितल्यानंतर आपण चाललो त्रिवेंद्रपुरमला चाललोय. इथनं बरोबर तुम्हाला जायला ट्रेन सकाळपासून आहेत. आता आहे 3:10 ट्रेन आहे. तर थेट आपण आता जवळजवळ दीड वाजलाय. 3:10 आपल्याला ट्रेन आहे. थेट तिथं जाऊ आता आपण आणि वेट करून त्रिवेंद्रपुरमला आपला स्टॉप घ्यायचा आहे. इथून फक्त एक 90 किलोमीटरचं अंतर आहे त्या ठिकाणी जायला आपल्याला. तर फायनली चालत आपण आलो कन्याकुमारी रेल्वे स्टेशनला आणि तिकीट आधीच काढून घेऊ. तुम्ही चालत वॉकिंग डिस्टन्सवरच आहे कन्याकुमारी रेल्वे स्टेशन. काय बस काय ऑटो करायची गरज नाही. आमच्या सन व्ह्यू हॉटेलपासून तर तिकीट काढले. 50 रुपये पर पर्सन पडले आम्हाला. येस तर फायनली आपली ट्रेन कन्याकुमारी सुटले. इथून बरोबर एक आपल्याला 2.5 तास लागतील. नुसते नारले कन्याकुमारीवर सुटल्यावर लगेच नारले झाडा बाबा दुर्ला काय जंगल नारळांचं आहे असं नारली. फायनली आम्हाला बरोबर 5:30 वाजता उतरवलं आहे त्रिवेंद्रपुरमला. तर या टेरकेस आहेत, स्लायडर आहेत, पण ते काय चालत नाही. आम्हाला परत चालत यायला लागल्यावर ना. लय मोठा जंक्शन आहे. ट्रेन बघितली तू काय अजून पण लय उभे आहेत. कुठे गेले आठवण यार कोटो कर्नाटक आड कुठे काय समजत नाही आम्हाला. हे तिकडे कुठं आताच बरोबर आहे काय? हा ऑटो टॅक्सी बरोबर आहे काय? यस आता स्लायडर आम्हाला चालू भेटला. चढताना ॲक्च्युली पाहिजे होता, उलटा नाही. तर जस्ट आमचा डिस्कस चालू आहे काय करायचं कुठे नाही. सुंदर असा दिसेल. चालत जायचा 1.5 किलोमीटर फक्त आहे. तर तुम्ही आला तर विचार करा. थोडासा रेल्वे स्टेशनपासून फक्त 1.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. पहिल्यांदा आम्ही तुम्हाला क्रॉस रस्ता करायला लागतो, तर आम्ही क्रॉस रस्ता करतोय. पण थेट चालत असं थेट चाललीत आमची मंडळी सगळे मंदिराकडे. यस तर मंडळी काल आलो. रूम का भेटत होती, कशी मशी रूम भेटली आणि 3000 रुपयाला 3 रूम भेटले आम्हाला. रूम चांगले आहेत, फक्त एवढंच की मच्छरचे जास्त बेकार असं होतं. मच्छर जाम होता. काल तर रात्र काढली झोपून आणि त्यानंतर आता सकाळी उठून निघतो आम्ही पद्मनाभम टेम्पल बघायला. भारतातला सर्व श्रीमंत मंदिर असा ओळखला जाणारा पद्मनाभम स्वामी मंदिर. ह्या अशा रूम आहेत आमच्या. अशा 3 रूम आहेत, 1 2 3. बिल्डिंग नवीन आहे. तर फायनली रूम आता सकाळी निघतो. दर्शन करून थेट निघायचं आपल्याला हाऊस बोट करण्यासाठी अल्लेपल्ली. तर असे नावं आहेत, नावामध्ये उच्चारता पण नाहीत असे नाव आहेत. ठीक. या मंदिरात आपल्याला लुंग्या घालून जायला लागतात. त्यामुळे आम्ही ऑरिजिनल लुंग्या तर रामेश्वरमला घेतल्या होत्या, त्यामुळे त्याच लुंग्या घेऊन आता थेट या मंदिरात आम्ही जाऊच कंपल्सरी आहे असा समजला आम्हाला. तर सगळी लुंग्या घालून इथून मंदिर बरोबर आपल्याला 1-1.5 किलोमीटर आहे. आणि थेट आता चालत जातो परीक्षा करताना सगळे बघा मंडळी आमची थेट पुढे आहेत. बाकी मंडळी सगळी चालत आली. 1.5 किलोमीटर चालत फायनली मंदिराजवळ पोहोचलोय. तर हा समोर दिसतो मंदिर आहे. यस दोन्ही बाजूला घरं दिसतात आणि मंदिराच्या आपण बॅक साईडला आहोत. ATM पण आहे तुम्हाला अवेलेबल. आणि इथून थेट पश्चिम द्वार वेस्ट एंट्री होत आहे आपल्या वेस्ट साईडून. बरोबर 5:11 मिनिटं आलेले आहेत. आणि मला वाटतं यस इट्स लेफ्ट. सकाळचा टाईम असल्यामुळे अंधार दिसते तुम्हाला. आणि थेट इथं कपडे चेंज करून जायला लागेल. आणि फक्त लुंगी वावला जायचं आहे आतमध्ये, असं सोडत नाही. तर तुम्हाला इथं चेंजिंग रूम आहे, इथं क्लॉक रूम.
तर तुम्हाला अशा प्रकारचे कपडे इथं साऊथ टाईपमध्ये बरोबर मंदिराच्या समोर विकायला आहेत. तुम्हाला मंदिराच्या आतमध्ये जायचं असेल तर तुम्हाला अशा प्रकारे लुंगी आणि पूर्ण उघडा होऊन जायला लागतं. आणि जर साडी असेल तर काही इश्यू नाही, साडीमध्ये तुम्ही आतमध्ये जाऊ शकता. ड्रेस असेल, पंजाबी ड्रेस असेल तरी तुम्हाला लुंगी लावून जायला लागते आतमध्ये, त्याशिवाय आतमध्ये सोडत नाही. मोबाईल, चप्पल सगळं बाहेरच हँग करून ठेवते. बॅग आतमध्ये काहीच घेऊन जाऊ देत नाही. मंदिराबरोबर 4 दरवाजे आहेत, 4ही दरवाजाने तुम्ही एंट्री आतमध्ये करू शकता. मंदिराच्या बाजूला बरोबर आपला एक मोठा तलाव आहे, तो पण पॅकमध्ये आहे, तुम्हाला का आतमध्ये जाऊन देत नाही किंवा. आणि मंदिर बरोबर टाईम टू टाईम मध्ये मध्ये बंद होतं, देवाची पूजा होते. आतमध्ये जाऊन आलो, श्री विष्णूचे दर्शन झाले व्यवस्थित. या ठिकाणी तुम्हाला चप्पल आणि तिथे कपडे, बॅग ठेवायला सांगतात. एका रिक्षामध्ये ठीक आहे. हां, आयला रिक्षा भारी आपल्या.